जसं काय आपल्या परभणीमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली भेटून झाली, मी आणि मंगूभाऊ गेलो अकोल्याला ट्रॅक्टरची ट्रॉली बघायला. काय चाललंय मित्रांनो, बरं आहे का? बस स्टँडवर तर लोक मरमर करू लागले, जागा धरा. मंगूभाऊ गेला काय भरून, मग बस आली की जागा पळाय. मी म्हणलं इतकी मरमर करू नका रे, लोक सीटावर रुमाल टाकू टाकू जागा पकडतात, आपल्याला कुठे धरून देणार? मंगूभाऊनं जागा धरली. आपल्या मंगूभाऊला काय कमी समजता काय? पट्ट्याला साधी खिडकी उघडून झाली, ओढून टाकते काय की मोडून. परभणीच्या बस स्टँड बाहेरची ट्रॅफिक पाहून घे मित्रा. खरं सांगायचं म्हणलं तर कंडक्टर आला, तिकीट काढा वाटेल गेले, मग काढलं जाऊ द्या म्हणलं. हिंगोली पेनचं तिकीट होतं काढलेलं, पुन्हा तिथून पुढे काढलं वाशिमचं. मंगूभाऊ आणि मी संग म्हणलं सुखानं कुठून जातो बरं. 7:30 होती आमच्या मागं. गाडीला काय झालं की ड्रायव्हर गेला पाठीमागे, बघा टायर मेर फुटलं काय की. 1 घंटा गेला, मग काकानं गाडी चालूच केली. काय झालं की गाडीला मला माहित नाही. वाशिम मध्ये गेलो, अकोला गाडला इतकी मरमर करून जागा धरली. लोक अशी मला करू लागले, अरे बुवा ऑपरेशन डोसकं खराब झालं. मग बरं झालं मी दप्तर टाकलं होतं म्हणून आम्हाला बसा जागा भेटली. अकोल्यामध्ये गेलो, ऑटो केला गेलो, मग अकोट रोडवर ट्रॉली बघायला. तिथे गेलो, सगळी ट्रॉली पाहिली, मागून पुढून खालून वरून. मंगूभाऊन मी दोघांनी बी जसं काय आम्ही लय शहाणे आहे, आमच्या दोघांना लय कळते ट्रॉली मधलं. पण आम्ही घरी फोन लावून सांगितले ट्रॉली लय भारी आहे म्हणून. ट्रॉली होती बी चांगली म्हणा. मंगूभाऊला मला ट्रॉली आवडली होती म्हणून त्याला लगेच ट्रॉलीचा ॲडव्हान्स बी देऊन टाकला चेक मध्ये. त्याच्याकडून लगेच बिल बी घेतलं गेलो. मग आम्ही दोघं रेल्वे स्टेशनला जातो, इथून शेगाव का लय लांब नाही काय नाही, जवळच आहे. तुम्ही या मग मित्रांनो पुढचा व्हिडिओ बघायला. आम्ही जातो दोघं जण.